गणपती विसर्जनानंतर कोकणवासीय जे आहेत ते परतीच्या प्रवासाला लागलेत। कोकण रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची तुफान गर्दी त्यामुळे पाहायला मिळते। अनेक प्रवासी दुप्पट तिप्पट दराने तिकीट विकत घेत आहेत। तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। पाहूया। कोकणात आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत। आपण आता आहोत ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या इथे उभे आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने चाकरमानी आहेत ते परतीच्या प्रवासाला निघाले आहेत। खरं म्हणजे रेल्वे स्थानकांवरती अशा प्रकारची जी गर्दी आहे ती प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते। गणेशोत्सव मस्त आनंदात आणि एकदम मजेमध्ये गेला, पण मेन प्रॉब्लेम आहे तो तिकीटचा इथे सगळ्या चाकरमान्यांना, कारण कन्फर्म तिकीट तर मिळत नाही। येते वेळी आणि जाते वेळी पण आम्हाला ब्लॅकने तिकीट म्हणजे एजंटमार्फत घ्यावी लागते। 1,500-2,000 ते रेट सांगतात, पण आमचा नावीलाज असतो, पण ते आम्ही तिकीट घ्यावे लागतात, कारण आम्हाला तर कोकणी माणूस हा चाकरमानी नेहमी गावी येतच असतो। गणपती उत्सव तो काय कधी पण राहत नाही, त्यामुळे हे मेन गव्हर्नमेंटने तिकीटचं केलं पाहिजे। ते हे एजंटमार्फत एजंटला बंद केले पाहिजे, हे गव्हर्नमेंटचं मेन काम आहे। त्याला चाकरमानी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा सावंतवाडी टर्मिनल्स व्हायला पाहिजे, हा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण इथे गाड्या कुठच्या थांबत नाहीत। जे बाहेरच्या गाड्या जाणाऱ्या असतात ते निघून जातात। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।